आजची एक महत्त्वाची बातमी पाहूयात। मतदान 9 दिवसांवरती आलं तरी महापौर आरक्षणाची सोडत ही जाहीर झालेली नाहीये। नगरविकास विभागाच्या दिरंगाई मागे राजकीय कारण आहेत का असा सवाल आता उपस्थित होतोय। त्यामुळे कोणत्या वर्गातला महापौर होणार हे कळत नसल्याने संभ्रम निर्माण झालाय। 2017ला निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच महापौर पदाची सोडत निघालेली होती। मात्र यंदा मतदान 9 दिवसांवरती आलेलं आहे तरी महापौर आरक्षणाची सोडत ही जाहीर झालेली नाहीये। जिल्हा परिषद निवडणुकांचं आरक्षण मात्र 2.5 महिन्यांपूर्वीच जाहीर झालंय। महापौर पदाचं आरक्षण नगरविकास विभाग का टाळतंय याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। तर महापौर पदाचं आरक्षण नेमकं कसं असतं आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। राज्यामध्ये 1999 पासून महापौर पदाचं आरक्षण सुरू झालंय। 1999 पासूनच महापौर पदाची मुदत 5 ऐवजी 2.5 वर्षांची झाली। महापालिका निवडणूक जाहीर होण्यापूर्वी आरक्षण निघतं। वॉर्ड आणि महापौर पदाचे आरक्षण नगरविकास विभाग काढते। आरक्षणाच्या कामात निवडणूक आयोगाची शून्य जबाबदारी असते। 2017ला 21 फेब्रुवारीला मतदान झालं तर 2 फेब्रुवारीला आरक्षण निघालेलं होतं। सध्याच्या निवडणुका महापौर आरक्षणाशिवाय कशा काय असा सवाल आता उपस्थित झालाय। निकाल लागल्यानंतर सोयीनं आरक्षण निघणार का अशी शंकाही व्यक्त केली जाते। आणि याच संदर्भामध्ये आपण अधिक चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ आणि वेदांत कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। खरं तर रजत, 9 दिवस बाकी आहेत फक्त मतदान होण्यासाठी आणि असं असतानाच आरक्षण सोडत ही अजूनही निघालेली नाहीयेत। नेमकी काय कारण असू शकतात याच्या मागची? निश्चितच 9 दिवस असताना आरक्षण सोडत निघालेली नसल्यामुळे विविध चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहे। कारण 2017 मध्ये किमान 19 दिवसापूर्वी आरक्षणाची सोडत जाहीर झाली होती आणि त्यामुळे जेव्हा विविध महानगरांमधील जनतेने मतदारांनी मतदान केलं होतं तेव्हा मतदान करताना पुढचा महापौर किमान कोणत्या वर्गवारीचा होणार आहे ही स्पष्टता त्यांच्या समोर होती। मात्र यंदा तसं झालेलं नाहीये। नगरविकास विभागाने याबद्दल का दिरंगाई केली आहे या संदर्भात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत, तर्कवितर्क लावले जात आहे। मात्र जी काही माहिती आतापर्यंत मिळालेली आहे त्याप्रमाणे कदाचित यंदा 15 जानेवारीला मतदान होईपर्यंत आरक्षणाची सोडत जाहीर होणार नाहीये आणि त्याच्यानंतर ती आरक्षणाची सोडत जाहीर केली जाईल। कारण विविध जवळपास 29 महानगरपालिकांमध्ये मतदान होत असताना त्या ठिकाणचे जर आरक्षण आता जर जाहीर केले तर त्या ठिकाणी ज्या एखाद्या शहरामध्ये ज्या वर्गवारीचा महापौर संदर्भात आरक्षण जाहीर होईल तर इतर जे वर्गवारीतले इतर ज्या जातीतले उमेदवार आहेत, राजकीय कार्यकर्ते आहेत, त्यांच्यामध्ये कुठेतरी एक उत्साह जो आहे तो कमी होऊ शकतो आणि त्यामुळे राजकीय दृष्टिकोनातून आपल्या कार्यकर्त्यांचा उत्साह टिकवून ठेवण्यासाठी आरक्षणाची सोडत जी आहे ती पुढे ढकलण्यात येत आहे का अशी शंका निर्माण झालेली आहे। त्यामुळे अशी शंकाही व्यक्त केली जाते, हे देखील एक कारण असू शकतं। आणि याच संदर्भामध्ये आपण आता वेदांत नेब आमचे प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी देखील चर्चा करूयात। वेदांत, तुम्हाला काय वाटतं की नेमकी याची कारणं काय असू शकतात? आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे महापालिकेची निवडणूक म्हटलं की लक्षवेधी ठरते ती मुंबई महापालिकेची निवडणूक आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवरून देखील महापौर पद कोणाकडे जाणार यावरून अनेक आरोप प्रत्यारोप झाले। मात्र अजून देखील आरक्षण सोडत ही निघालेली नाहीये। काय कारण असू शकतात आणि काय परिणाम होऊ शकतात? जसं आताच रजत यांनी सांगितले की या सगळ्याचं रिफ्लेक्शन हे निवडणुकीवर किंवा मतदारांवर होऊ नये यासाठीच अजूनही महापौर पदाची जी आरक्षण सोडत आहे ती काढली गेली नाहीये। जी माहिती आपण महापालिका त्यासोबतच राज्य निवडणूक आयोगाकडनं घेतली, राज्य निवडणूक आयोगाचं असं म्हणणं आहे की आम्ही त्याच्या सूचना केल्या आहेत, आमचा कुठेही तिथे सहभाग नाही। त्यामुळे नगरविकास विभागानं त्या महापालिकांना एकत्रितरित्या महापौराची आरक्षण सोडत काढण्याच्या सूचना द्याव्यात आणि अजूनही महापालिका आयुक्तांना तशा प्रकारच्या सूचना मिळालेल्या नाहीयेत। त्यामुळे जसं तू म्हणालीस की 9 दिवस बाकी आहेत, तर 9 दिवस बाकी असताना सुद्धा अद्यापही या सगळ्याची प्रोसेस महापालिकेकडनं, विशेष म्हणजे जर आपण मुंबई महापालिकेचा विचार केला तर अजूनही अधिकृतरित्या ही सोडत कधी काढली जाणार? कारण आपण बघितलं वॉर्ड निहाय आरक्षण सोडत काढली गेली, आधी तशीच महापौर या आरक्षण सोडत सुद्धा काढली जाणार आहे आणि त्यामुळे नेमका आरक्षण जो महापौर आहे तो कोणत्या वर्गाचा असणार आहे ते स्पष्ट होऊ शकत नाहीये। आपण या आधीच्या निवडणुका बघितल्या तर एखाद्या चेहऱ्याला प्रोजेक्ट सुद्धा केलं जायचं की हा महापौर होऊ शकतो, मात्र असंही इथे दिसत नाही आणि
त्यामुळे एखाद्या वर्गाला प्रोजेक्ट न करता, मतदारांमध्ये संभ्रम निर्माण न करता मग निवडणूक होऊ द्यायची आणि निवडणूक झाल्यानंतर मग आरक्षण सोडत आणि मग महापौर पदाचा चेहरा समोर येणार असं सगळं चित्र दिसते. मात्र नगर विकास विभागाकडनं सुद्धा अद्याप यावर कुठलंही स्पष्टीकरण आलेलं नाहीये. अगदीच बरोबर. त्यामुळे हे स्पष्टीकरणच न आल्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीवरती देखील शंका उपस्थित केली जाते. धन्यवाद रजत वशिष्ठ आणि वेदांतने या संपूर्ण माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.